हॅलो अँड वेलकम टू पलटन रिव्ह्यू. आज आपण बोलणार आहोत पुण्याच्या फुटबॉल सीनबद्दल. माहिती आहे की पलटन रिव्ह्यू कबड्डीबद्दल शो होता, जो प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटनला कव्हर करायचा. पण प्रो कबड्डी लीग आता संपलेली आहे आणि आम्ही खूप विचार करून बघितलं की आपण या शोचा अजून काय करू शकतो मिड सीझन. तर पुण्यामधनं आम्ही काय काय आणणार आहोत हे तुम्हाला व्हिडिओच्या नंतर कळेल, पण आत्ता आपण बोलूया फुटबॉलबद्दल. तर कुठली न्यूज नाही आहे, पण मी PDFA म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनची वेबसाईट नेहमीच चेक करत असतो. तर मला पहिल्यांदा तिकडे चारीच्या चारी डिव्हिजन्स ऑन गोईंग दिसल्या. म्हणजे कुठल्या? सुपर डिव्हिजन, फर्स्ट डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन आणि थर्ड डिव्हिजन ही आपली पुण्याची लीग स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रमोशन रेलिगेशन्स असतात. सो महत्त्वाचं काय आहे की आपण इंडियन टीमचा परफॉर्मन्स बघितला एशियन कपमध्ये, जो की खूप जास्त घाण होता, एम्बॅरेसिंग होता. आपण तिन्हीच्या तिन्ही मॅचेस हारलो, एक पण गोल स्कोर केलं नाही. आणि खूप लोक फायनली बोलायला लागले की आपले लीग स्ट्रक्चर नीट नाही आहे, आपण प्लेयर्स प्रोड्यूस करत नाही, क्वालिटी नाही आहे. पण एक्झॅक्टली ग्रासरूट्समध्ये आणि स्टेट्समध्ये काय चालतं हे पण बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बरं, त्याच्यानंतर आपण अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट ड्रॉ केलं त्यांच्या होममध्ये, जे की त्यांची कंट्री पण नव्हती, ते वेगळीकडे खेळत होते गेम्स. आणि इकडे येऊन ते 2-1 आपल्या अगेन्स्ट जिंकले. म्हणजे याचा अर्थ काय की कुठेतरी AIFF खूप जास्त चुकते आणि आपल्याला हे बघणं खूप गरजेचं आहे. तर या लीग स्ट्रक्चरमध्ये मला एक प्रश्न पडला की जर का पुण्याच्या कुठल्या टीमला नॅशनल लीग स्ट्रक्चर जे आहे, ज्याच्यात ISL असतं, जे की फर्स्ट डिव्हिजन आहे, आय लीग जे की सेकंड डिव्हिजन आहे, आय लीग 2 आणि मग आय लीग 3, जी की सर्वात मोठी गोष्ट आहे की आय लीग 3 या सीझनमध्येच चालू झाली आहे. आणि आय लीग 3 नंतर तुम्ही आय लीग 2मध्ये जाऊ शकता आणि तसंच प्रमोशन्स घेऊ शकता. आणि आय लीग 3च्या खाली जे सगळे लीग्स आहेत त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे आणि बाकीचे स्टेट्स म्हणजे गुजरातमधनं, राजस्थान, कर्नाटकामधनं, बँगलोरचे तर 3-4 टीम्स आहेत, केरळा, नॉर्थ ईस्टमधले जे कुठले स्टेट्स आहेत, मणिपूर असेल. सो ह्या सगळ्या स्टेट्समधनं जे कोण विनर्स असतात ते आय लीग 3मध्ये खेळू शकतात. तर मला एक प्रश्न पडला, कारण मी काही ओनर्सशी बोललो होतो पुण्याच्या क्लब्सच्या, की या आय लीग 3मध्ये खेळण्याचा क्रायटेरिया काय असेल. तर मला 1-2 ओनर्स बोलले की स्वतःचं स्टेडियम लागतं, त्या टाईपचे फॅसिलिटीज लागतात, जे की गुड इनफ. कारण प्रत्येक लीगमध्ये, इवन तुम्ही इंग्लंडमध्ये जाऊन बघाल आणि तुम्हाला प्रीमियर लीगमध्ये खेळायचं असेल तर तुम्हाला काही क्रायटेरिया मॅच करायला लागतो, जो की यावर्षी ल्युटन टाउन, जे की खूपच छोट्याशा एका टाऊनमध्ये एक क्लब आहे, त्यांना मॅच करायला लागला होता, एक्सपेंडिचर वाढवून त्यांचं. सो दॅट इज फाईन, बट हा क्रायटेरिया एक्झॅक्टली काय आहे हे जाणणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी त्याच्यासाठी AIFFला कॉल केला. AIFFने मला सांगितलं तुम्ही PDFA किंवा विफा, वेस्टर्न इंडियन फुटबॉल असोसिएशनला कॉल करून बघा, ते सांगतील. PDFAला कॉल केला, PDFAला आयडिया नव्हती. मी त्यांना विचारलं, ते म्हणाले नाही माहिती आम्हाला. मी विफाला कॉल केला आणि विफाने फायनली मला सांगितलं की जर का तुम्ही पुण्यामधनं असाल तर तुम्हाला पुण्याची लीग जिंकावी लागेल, जे की आत्ता इंद्रायणी म्हणून एक क्लब आहे जो फर्स्ट आहे. 9 मॅचेस खेळून तो आत्ता फर्स्ट पोझिशनवर आहे. समजा इंद्रायणी जिंकली लीग सुपर डिव्हिजन, त्याच्यानंतर त्या क्लबला एक महाराष्ट्र स्टेट लीग खेळावी लागेल आणि ती जिंकल्यानंतर त्यांना आय लीग 3मध्ये एंट्री मिळेल. तर आता हे सोडून द्या की ही लीग कधी होणार, नेक्स्ट सीझनच्या आधी होणार का नंतर होणार, बिकॉज पुण्याचीच लीग जी आहे ती अजून 5-6 महिने चालेल. मग त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्र स्टेटची घेणार लीग आणि मग त्याच्यानंतर तोपर्यंत ISL चालू होऊन जाईल, तोपर्यंत आय लीग चालू होऊन जाईल, आय लीग 3 चालू होऊन जाईल. तर हे काय, हे तर सोडूनच द्या. म्हणजे इथे तर कम्प्लीट कन्फ्युजन आहे, इथे सोडून द्या. बट नेक्स्ट थिंग जे मी विचारलं की दुसरा एक काय वे असू शकतो, तर त्याच्यामध्ये एक सोपा आहे की तुम्हाला हे सगळं स्किप करायचं असेल, टुर्नामेंट जिंकणं, आणि तुम्हाला माहीत असेल की ते जिंकायला वेळ लागेल, बट माझ्या टीममध्ये तितकी क्वालिटी आहे, तर तुम्ही 3 करोड रुपये AIFFला देऊ शकता आणि आय लीग 3मध्ये एंट्री घेऊ शकता. जर का तुम्ही Tier 2 सिटी आहात. जर का Tier 1 सिटी असेल, तुमचा क्लब Tier 1 सिटीमधनं असेल, तर तुम्हाला 5 करोड द्यावे लागतात. तर पुणे Tier 2 सिटी आहे का Tier 1 सिटी आहे हे विफाला माहीत नव्हतं. ठीक आहे, कधी कधी असं होऊ शकतं की काय काय गोष्टी माहीत नसतात. बट एक कंट्री जी क्लेम करते की 2047पर्यंत त्यांना वर्ल्ड कप खेळायचं आहे और रेव्होल्युशन आणायचं आहे, जर का तुम्ही खाली खाली गेला आणि ग्रासरूटपर्यंत पोचला आणि तेव्हा तुम्हाला फॉल्ट्स दिसायला लागतात. नॅशनली जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की जे प्लेयर्स आहेत, ISL मधले प्लेयर्स, इंडियन प्लेयर्स, त्यांच्यामध्ये काही फॉल्ट आहे. पण जसं तुम्ही खाली खाली येतात, जसं तुम्ही सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7 डिव्हिजनमध्ये जातात, तेव्हा तुम्हाला कळतं की हा जो केऑस आहे ज्याच्यामध्ये आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड, आय वॉज व्हेरी एम्बॅरेस्ड एज वेल, की 3 सर्वात मोठे जे
आपले असोसिएशन आहेत त्यांनाच माहीत नाही की पुण्यामधनं एक टीम कशी क्वालिफाय होऊ शकते आय लीग 3साठी. सो सरप्रायझिंग, मे बी माझा रिसर्च कुठेतरी चुकला असेल, मे बी मी चुकीच्या लोकांशी बोललो असेल, वॉट एव्हर इट इज, पण हे तर आन्सर होतं कारण मी ऑफिशियली विफा, AIFF आणि PDFSशी बोललो. नाव आता याचं काय करायचं आहे, ही इन्फॉर्मेशन कशी सोक इन करायची हे तुमच्यावर आहे. पण आता थोडाफार मूव्ह ऑन हो आणि आपण बोलूया की लोकल टीम्सला सपोर्ट करणं का महत्त्वाचं आहे. तर आता मी येतो की लोकल टीम्सला सपोर्ट करणं का गरजेचं आहे आणि यात कुठल्या टीम्स आहेत. तर सुपर डिव्हिजनचा बघा, फर्स्ट सेकंड थर्ड आत्तासाठी राहू दे, जस्ट सुपर डिव्हिजन ऑलमोस्ट 3 to 4 टीम्स पिंपरी चिंचवडच्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या शिवाजीनगर, कोथरूड, उंदरी या सगळ्या एरियामधल्या आहेत. सो पहिले म्हणजे तर तुम्ही एक लोकल कल्चर क्रिएट करू शकता. दुसरं म्हणजे जर का तुम्ही एक लोकल बिझनेस आहात तर तुम्ही यांच्याशी टायअप करून परहॅप्स स्पॉन्सरशिप्स आणि बाकी काही गोष्टी कोलॅबरेटिव्हली काही फायदा होतो आहे का ते बघू शकता. कारण हे क्लब्स परहॅप्स वन डे दे कुड गो अँड प्ले इन द हायर लीग्स. दुसरं म्हणजे पुण्याला एंटरटेनमेंटची फार कमी आहे स्पोर्ट्सच्या बाबतीत आणि तुम्हाला लाईव्ह स्पोर्ट्स बघायचं असेल विच इज ऑलमोस्ट म्हणजे याला तिकीट वगैरे नसतं कारण हे बावधानच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मॅचेस होतात, तर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि इवन दो इट इज अ बिट लोअर डिव्हिजन, फिफ्थ ऑलमोस्ट तुम्ही म्हणू शकता की फिफ्थ डिव्हिजन आहे, पण क्वालिटी जेव्हा तुम्ही लाईव्ह बघता तेव्हा तुम्हाला क्वालिटी कमी दिसत नाही याच्यामध्ये, बिकॉज लाईव्ह फुटबॉल इज अ बिट डिफरंट टू वॉच. सो त्याच्यामध्ये खूप आपल्याला कळत नाही की टॅक्टिकल काय गोष्टी आहेत काय नाही. इट्स अ बिट डिफिकल्ट इफ यू डोंट वॉच इट व्हेरी ऑफन, पण तरी सो खूप मजा येऊ शकते तुम्हाला. प्लस त्यांना सपोर्ट मिळाल्यावर ते कुठेतरी पुढे जाऊ शकतात. सो बावधनमध्ये या मॅचेस आहेत, एव्हरी वीकेंड मॅचेस होतात जे की आपल्याला नॅशनल लीग्समध्ये बघायला मिळत नाही, पण ॲटलिस्ट जसं युरोपमध्ये आणि ऑलमोस्ट रेस्ट ऑफ द वर्ल्डमध्ये ऑलमोस्ट सगळीकडे असं चालतं तसंच आहे फॉर्मॅट. एव्हरी वीकेंड मॅचेस होतात विच इज ग्रेट. नाव कमिंग टू द लास्ट पॉईंट की इंग्लंडमध्ये हा पिरामिड कसा वर्क होतो आणि वाय वी हॅव टू लुक ॲट पुणेज डिव्हिजन अँड वाय इट इज इम्पॉर्टंट की पुण्याच्या लोकांनी काहीतरी करून विफा आणि PDFAला एनकरेज करावं की एक क्लिअर पाथवे सांगा या सगळ्या क्लब्सला, जो की परहॅप्स त्यांना माहीत असेल पण मला तरी नाही कळाला कॉन्टॅक्ट करून. बट एनिवेज, लेट्स गो अँड लुक ॲट इंग्लंड. इंग्लंडचे 9 डिव्हिजन्स आहेत, याच्यामध्ये टॉप 4 डिव्हिजन्समध्ये मी म्हणेल प्रीमियर लीगच्या 20च्या 20 टीम्स कोणीही सांगू शकेल तुमच्यापैकी. त्याच्यानंतर येतो चॅम्पियनशिप ज्याच्यामध्ये ब्लॅकबर्नसारखे टीम्स आहेत जे की वेंकी झोन करतात ऑब्व्हियसली, अँड हल सिटी, लीड्स, लेस्टर जे की ऑलरेडी प्रीमियर लीग खेळलेले आहेत. त्याच्यानंतर येते लीग 1 अँड लीग 2 अँड देन नॅशनल लीग्स येतात आणि मग तिकडे 5 नॅशनल लीग संपतात. त्याच्यानंतर डिव्हिजन होते एरिया वाईज आणि त्याच्या पण खाली तुम्ही गेलं तर टोटल 9 डिव्हिजन्स आहेत. पण इथे महत्त्वाचं काय आहे की लीग्स खूप जास्त टाईमवर चालू होतात, टाईमवर संपतात, कारण त्या टीम्सला नेक्स्ट डिव्हिजन खेळायची असते. जी कोण टीम जिंकते त्याला नेक्स्ट डिव्हिजन खेळायची असते. सो तुमची लीग जर का नेक्स्ट डिव्हिजन सुरू व्हायच्या नंतर संपली तर तुमचं एक अख्खं वर्ष वाया जातं. सो पॅरलली जाणं खूप महत्त्वाचं आहे, हे बघायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मनी इन्वॉल्ड आहे, कोणीतरी ब्रॉडकास्टर असतं, मे बी यूट्यूब असतं, काहीतरी असतं, एक लोकल इव्हेंट असतो जो की आपल्याकडे मिसिंग आहे, जो की क्रिकेटमध्ये आपल्याला खूप बघायला मिळतो की इवन लोकल टुर्नामेंट असेल तरी कॉमेंटेटर्स असतात, यूट्यूब लाईव्ह असतं, प्रॉपर टीम्स असतात, सगळं असतं. सो हे कुठेतरी आपल्याला बघायची गरज आहे की हे कसं आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर बघितलं तर मी फायनान्शियल सस्टेनेबिलिटी तर नाही म्हणणार, कारण इवन द टॉप क्लब्स आर नॉट व्हेरी सस्टेनेबल राईट नाव इन प्रीमियर लीग. आपण बघतोय की त्यांचं बऱ्यापैकी नेगेटिव्ह स्पेंडिंग आहे. आर्सेनल एक क्लब जो होता जो सेल्फ फायनान्स्ड होता बऱ्यापैकी वर्ष, पण आता त्याला जिंकायचं आहे म्हणून खूप स्पेंड झाला आहे, ज्याच्यामध्ये त्यांचा परत नेट प्रॉफिट जो आहे तो मायनस होईल. सो इट्स अ लॉस फॉर देम. आणि तसंच युनायटेडचं आहे, लिव्हरपूल सिटी, वी ऑल नो फायनान्शियल फेअर प्ले वॉट एव्हर इट इज. सो ते तर आहेच, पण कुठे ना कुठेतरी प्लेयर्सला पैसे तेवढे मिळतात, तेवढं अरेंज गोष्टी होत असतात अँड दॅट काइंड ऑफ मनी इज इन्वॉल्ड, जो की इकडे काहीच इन्वॉल्व नाही आहे. इथे सगळं आउट ऑफ द पॉकेट्स ऑफ ओनर्स आहेत, त्यांना रिटर्न काही मिळत नाही. सो हे आहे जो हे थोडंसं आपल्याला बघायचं आहे की पुण्याचे आता जे डिव्हिजन्स सुरू झालेत तर त्याला आपला सपोर्ट कसा मिळेल आणि हे कुठे जात आहेत, कंटिन्यू होत आहेत, कुठली टीम काय करते. अँड प्लस यू कॅन प्रॉबब्ली जस्ट हॅव फुटबॉल इन पुणे, दॅट्स द बेस्ट थिंग. सो या एपिसोडमध्ये इतकंच होतं. आम्ही ट्राय करू की पुण्यामधनं क्रिकेट, फुटबॉल आणि कबड्डीच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काय इव्हेंट्स होतात, टुर्नामेंट्स होतात, प्लेयर्स असतात, जसं IPLमध्ये ऋतुराज गायकवाड आता कॅप्टन करतो आहे CSKमध्ये, त्या काही गोष्टी तुम्हाला मिळतील. अँड नॉट जस्ट ऑन द बेसिस ऑफ इन द फॉर्मॅट ऑफ न्यूज,
की ज्याच्यात फक्त तुम्हाला काय झालं, कुठे झालं, कसं झालं, किती वाजता झालं हे नाही आहे. कारण मोस्टली मीडिया कंपनीज हेच करतात आणि अग्रीड बिकॉज दे डोंट हॅव द फायनान्शियल परहॅप्स बॅकिंग की ज्यांना खूप एक्सटेन्सिव्हली त्या गोष्टी करता येईल. कारण लेट्स बी ऑनेस्ट, यू डोंट पे फॉर लोकल न्यूज. कोणी लोकल न्यूजला पे करत नाही वाचण्यासाठी. सो आमचा एफर्ट हा आहे की आपण ह्या गोष्टी घेऊन तुम्हाला एक कॉन्टेक्स्ट समजावं, स्टोरी समजावी, ज्याने तुम्हाला ॲक्च्युअल इश्यूज कळतील, ज्याने तुम्हाला कळेल की प्रश्न एक्झॅक्टली कोणाला विचारायचे आहेत आणि इम्प्रूव्हमेंट कुठे होऊ शकते. सो थँक्स फॉर वॉचिंग आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.